हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मीनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण खेकडी. तर खेकडीचं रेसिपी बघूयात चला. तर गाईज मी 2 कांदा कापून घेतले. आता ती कांदा भाजायला ठेवणार आहे. तर लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसणीचे पोड्या टाकायचे आहेत आणि आलं टाकायचे आहेत. आलं आणि लसूण टाकल्यानंतर मी ते चांगलं भाजून घेतलं आणि आता वाटण तयार करण्यासाठी थोडं कोथिंबीर घेतलं त्याच्यासोबत आणि ते वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे पहा. आणि वाटण झाल्यानंतर आपण एका पॅनमध्ये मी घी टाकलेली आहे गाईस. तर त्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेतलं. घी टाकून झाल्यानंतर आणि वाटण टाकून झाल्यानंतर हे चांगलं अशा पद्धतीने मी चांगला खालीवर करून घेतलेली आहे. आणि मटण मसाला टाकला. त्यानंतर घाटी मसाला टाकलेली आहे मी थोडंसं 1 चम्मच आपण हळद टाकलं आहे. 1 चम्मच अर्धा चम्मच आपण मीठ टाकलेलं आहे. तर हे चांगलं खालीवर करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात खेकडी टाकायची आहेत. आता हे पहा, या पद्धतीने आपण खेकडी टाकून घ्यायचं आहे. आणि खेकडीसुद्धा थोडं वेळ भाजण्यापुरता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे लवकर. खेकडी चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे, असं म्हणजे फ्राय करून घ्यायचा. आणि ते फ्राय होईपर्यंत आपल्याला थोडंसं असंच ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला केवढं पाणी पाहिजे, केवढं तुम्हाला रस्सा पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकायचं आहे. मी असं पाणी टाकून घेतलेलं आहे. अजून थोडं पाणी टाकते. तर ते शिजायला पण पाहिजेत ना, म्हणून मी पाणी चांगल्यापैकीच टाकून घेतलेले आहेत बऱ्याचपैकी. तर आता हे आपला खेकडी तयार झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आजवाई म्हणतो ना, ववा, ते मी टाकलं शेवटला आणि त्याला झाकण लावून ठेवतो शेवटला. आणि आता मी गॅस बंद करते आहे. गॅस बंद करून टाकलेला आहे. तर खेकडी तयार झालेली आहे. गाईज, माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की कळवा गाईज. तुम्ही पण असं बनवून बघा घरी. खूप छान आणि स्वादिष्ट लागते. अगदी चपातीसोबत, भाकरीसोबत, तुम्ही कशाहीसोबत खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.